नमस्कार. इंग्लिश ग्रामरमधील यूज, बी एबल टू आणि अनेबल टू हा घटक आपण पाहणार आहोत. एबल टूचा वापर एखादी क्षमता दाखवण्यासाठी केला जातो, तर अनेबल टूचा वापर एखादी क्षमता नाही यासाठी केला जातो. तर या दोन्हींचा वापर कसा करायचा ते आपण पाहूया. एबल टू आणि अनेबल टूचा वापर कसा करायचा यासाठी काही गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजेत. एक म्हणजे जर दिलेल्या वाक्यात कॅन असेल तर ते काढून त्याऐवजी एम इज आर वापरावे आणि त्यानंतर एबल टू हा शब्द लिहून वाक्यातील क्रियापद आणि राहिलेला इतर भाग लिहून पूर्णविराम द्यावा. तर एबल टूचा वापर करण्यासाठी आपल्याला दिलेल्या वाक्यामध्ये कॅन हे सहाय्यकारी क्रियापद दिलेलं असेल तर ते काय करायचं आहे, काढायचं आहे. आणि एबल टू बरोबर बी हा शब्द आपल्याला येतो. यूज बी एबल टू म्हणजे बी म्हणजेच काय तर टू बीची रूपे. तर टू बीची रूपे आपण या ठिकाणी जर वाक्यामध्ये कॅन असेल तर वर्तमान काळाची रूपे वापरायची आहेत. मग ती वर्तमान काळातली रूपे कोणती? यम, इज आणि आर ही टू बीची काय आहेत, वर्तमान काळातील रूपे आहेत. तर ते वाक्यामधलं कॅन काढून कर्त्यानुसार काय करायचं, एम इज आरचा वापर करायचा आणि त्यानंतर एबल टू हा शब्द लिहून राहिलेला वाक्यामध्ये मग क्रियापद असेल आणि जो पुढचा काही भाग असेल तो लिहायचा आहे. आता या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे बघा. सचिन कॅन ब्रेक गावस्कर्स रेकॉर्ड. तर या वाक्यामध्ये बघा कॅन हे सहाय्यकारी क्रियापद दिलेलं आहे आणि कॅन दिल्यामुळं आपण काय करणार आहोत, कॅन हा शब्द काढून टाकून एम इज आरचं योग्य ते रूप आपण लिहिणार आहोत. आता सचिन हा या वाक्यातला कर्ता आहे, त्यामुळे सचिनसाठी आपण एम इज आर पैकी काय घेणार, इज घेणार. समजा सचिनच्या ऐवजी आय करता असतात तर त्या ठिकाणी यम हे टू बीचं रूप आलं असतं आणि जर दे करता आला असता तर आर हे टू बीचं रूप लिहिता आलं असतं. इथं सचिन असल्यामुळे आपण इथं काय घेतलेलं आहे, सचिन इज म्हणजे या टू बीच्या रूपापैकी इज हे आपण काय घेतलेलं आहे, टू बीचं रूप घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर काय केलेलं आहे, एबल टू हा शब्द वापरलेला आहे. आणि पुढचा राहिलेला भाग बघा, ब्रेक गावस्कर्स रेकॉर्ड हे वाक्य जे आहे पुढचं ते आहे तसं लिहिलेलं आहे. फक्त आपण काय करायचं आहे, वाक्यामध्ये कॅन असेल तर ते काढायचे आणि त्याच्या बदली काय करायचं आहे, बी एबल टूचा वापर करायचा आहे. आणि बी म्हणजेच बीची रूपे तिथं लिहायची आहेत. कर्त्यानुसार एम इज आर यापैकी योग्य ते रूप वापरायचं आहे. दुसरा बदल बघा. जर दिलेल्या वाक्यात कूड असेल तर ते काढून वॉज किंवा वेअर वापरावे आणि त्यानंतर एबल टू लिहून वाक्यातील क्रियापद आणि राहिलेला भाग लिहून पूर्णविराम द्यावा. तर जसं या नियमामध्ये कॅन शब्द आपण काढला तो वर्तमान काळामध्ये होता आणि कूड हे काय आहे, कॅनचाच भूतकाळ आहे. म्हणजे वाक्यामध्ये जर कूड आलं तर ते काढायचे आणि जसं या ठिकाणी एम इज आर कर्त्यानुसार वापरायचं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी वॉज किंवा वेअर वापरायचं आहे कर्त्यानुसार. तर हेच जर आपण वाक्यवरचंच कॅनच्या ऐवजी कूड धरलं, गृहीत धरलं तर वाक्य कसं होईल बघा. सचिन इज इथं लिहिलेलं आहे, तिथं जर आपण इथं कूड जर घेतलं तर इथं काय होईल, इजच्या ऐवजी वॉज येईल. सचिन वॉज एबल टू ब्रेक गावस्कर्स रेकॉर्ड. म्हणजे या दोन्ही नियमामध्ये तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे, कॅन असेल तर कॅन काढायचं आहे, वर्तमान काळातली क्षमता त्या दाखवली जाते. त्यामुळे एम इज आर ही टू बीची वर्तमान काळातली रूपं वापरायची आहेत आणि कूड असेल तेव्हा टू बीची भूतकाळातली वॉज वेअर ही रूपे वापरायची आहेत. आणखी काही नियम पुढे आहेत. आता तिसऱ्या नियमामध्ये काय सांगितलेलं आहे, जर दिलेल्या वाक्यात कांट किंवा कॅनॉट, कांट हा कॅनॉटचा शॉर्ट फॉर्म आहे, असेल तर ते काढून त्याऐवजी एम इज आर वापरावे आणि त्यानंतर अनेबल टू वापरून वाक्यातील राहिलेला भाग लिहून शेवटी काय करायचं आहे, पूर्णविराम द्यायचा आहे.
जसं मगाशी आपण फक्त कॅन होतं, त्याला नॉट जोडलेलं नव्हतं. आणि समजा या वाक्यामध्ये जर कांट किंवा कॅन नॉट, कॅन बरोबर जर नकारार्थी असा जर शब्द जोडलेला असेल तर त्या वाक्यामध्ये एबल टू ऐवजी तुम्हाला काय वापरायला सांगितलेलं असेल, अनेबल टू हा शब्द वापरायला सांगितला जाईल. कॅन असल्यामुळं आपण या ठिकाणी मगाशी सांगितल्याप्रमाणे वर्तमान काळातली टू बीची एम इज आर ही रूपं वापरायची आहेत. मात्र त्याच्यानंतर अनेबल टू हा शब्द वापरायचा आहे, कारण या ठिकाणी नॉट शब्द जोडून आलेला आहे. म्हणजे अनेबल टूच्या वाक्यामध्ये कांट किंवा कॅनॉट हे दिलेलंच असेल. त्याच पद्धतीनं इथं एबल टूच्या ऐवजी अनेबल टू वापरून काय करायचं आहे, वाक्यामध्ये राहिलेला पुढचा सगळा भाग लिहून शेवटी पूर्णविराम द्यायचा आहे. त्याच्या पुढचा नियम बघा. जर दिलेल्या वाक्यात कुड नॉट असेल तर ते काढून त्याऐवजी वॉज वेअर वापरावे आणि त्यानंतर अनेबल टू लिहून राहिलेला भाग लिहावा. याच मगाच्या नियमाप्रमाणे त्या वाक्यामध्ये आपण काय बघितलं होतं, फक्त कुड बघितलेलं होतं. आता याच्यामध्ये कुड नॉट म्हणजे नकार असणार आहे, नॉट भूतकाळी रूप आहे कॅनचं कुड, त्यामुळे भूतकाळी टू बीची रूपं काय येतील, वॉज आणि वेअर. आणि नॉट असल्यामुळं इथं पण काय करायचं आहे, त्याच्यानंतर अनेबल टू हा शब्द ठेवायचा आहे आणि राहिलेला भाग लिहून वाक्यामध्ये शेवटी काय करायचं आहे, पूर्णविराम द्यायचा आहे. म्हणजे मगाचे कॅन आणि कुड वापरत असताना आपण वाक्यामध्ये आल्यानंतर एबल टूचा वापर सांगितला आणि या ठिकाणी कांट किंवा कॅनॉट किंवा कुड नॉट आल्यानंतर ते काढून काय करायचं आहे, अनेबल टूचा वापर करायचा आहे. म्हणजे तुम्हाला विचारलं जाईल की यूज एबल टू, म्हणजे एबल टूचं वाक्य असेल त्यावेळेला तुम्हाला त्या वाक्यामध्ये कॅन हा शब्द दिलेला असेल किंवा कुड दिलेला असेल आणि यूज अनेबल टूचा वापर असेल त्यावेळेला कुड नॉट किंवा कॅनॉट हा शब्द दिलेला असेल. तर या सगळ्या नियमांवरून तुमच्या लक्षात आलं असेल की एखादी क्षमता वर्तमान काळात दाखवण्यासाठी कॅन बरोबर एम इज आर प्लस एबल टू. म्हणजे काय, तर एखादी वर्तमान काळामधली जर क्षमता दाखवायची असेल तर त्या वाक्यामध्ये कॅन दिलेलं असेल आणि ते कॅन काढून आपल्याला काय करायचं आहे, एम इज आर आणि त्याच्यानंतर एबल टू हा शब्द ठेवायचा आहे. म्हणजे वर्तमान काळातली क्षमता दाखवण्यासाठी कॅन हे त्या वाक्यामध्ये असेल. आणखी काय म्हटले बघा, एखादी क्षमता भूतकाळात दाखवायची असेल तर एखादी क्षमता भूतकाळात दाखवायची असेल, इथं भूतकाळ झालेला आहे फक्त, भूतकाळात दाखवायची असेल तर त्या वाक्यामध्ये काय दिलेलं असेल, कुड दिलेला असेल आणि ते कुड शब्द काढून काय करायचं आहे, टू बीची वॉज वेअरपैकी योग्य ते रूप वापरून त्याच्यानंतर काय करायचं आहे, एबल टू हा शब्द ठेवायचा आहे. म्हणजे दोन्ही बघा, वर्तमान काळामध्ये क्षमता दाखवायची असेल त्यावेळेला कॅन असेल आणि भूतकाळामध्ये क्षमता दाखवायची असेल त्यावेळेला कुड असेल आणि त्याच्यानंतर आपल्याला टू बीचं वर्तमान काळातलं रूपे आणि भूतकाळातली रूपे लिहून एबल टू ठेवायचे आहे. पुढे काय म्हटलेलं आहे बघा, मात्र अशी क्षमता नाही असे दाखवायचे असेल तर वर्तमान काळामध्ये काय असेल, कॅनॉट असेल किंवा कांट असेल आणि त्याच्यानंतर मग ते काढून आपण काय करायचं आहे, एम इज आर प्लस अनेबल टू. म्हणजे क्षमता दाखवण्यासाठी काय असेल, एबल टूचा वापर असेल आणि क्षमता नाही त्याच्यासाठी अनेबल टू. म्हणजे वर्तमान काळामध्ये दिलेल्या वाक्यामध्ये कॅनॉट असेल ते काढून आपल्याला टू बीचं रूप लिहून त्याच्यानंतर एबल टू वापरायचं आहे आणि भूतकाळामध्ये कुड नॉट असेल दिलेल्या वाक्यामध्ये आणि ते काढून आपल्याला काय करायला लागेल, टू बीचं भूतकाळी रूप लिहून त्याच्यानंतर अनेबल टू शब्द वापरावा लागेल. म्हणजे ह्या सगळ्यांवरून लक्षात ठेवायचं आहे की वर्तमान काळामध्ये क्षमता दाखवण्यासाठी एबल टू म्हणजे एम इज आर एबल टू, भूतकाळात दाखवण्यासाठी वॉज वेअर एबल टू आणि क्षमता नाही याच्यासाठी एम इज आर वर्तमान काळामध्ये अनेबल टू आणि भूतकाळामध्ये वॉज वेअर अनेबल टू. तर यावर आधारित काही उदाहरणे आपण बघूया. तर या ठिकाणी उदाहरण बघा, आय कॅन स्पीक इंग्लिश. परीक्षेमध्ये तुम्हाला उदाहरण देत असताना कंसामध्ये दिलेलं असेल यूज बी एबल टू.
बी एबल टू म्हणजेच काय, बीची रूपं आपण त्या ठिकाणी लिहायची आहेत. आता आपण सगळ्या नियमामध्ये बघितलं तर बीच्या ऐवजी काय करायचं आहे, बी आहे तसा शब्द न वापरता त्याच्याऐवजी काय करायचे आहे, त्याची रूपे लिहायची आहेत. आता या ठिकाणी बघा, आय कॅन स्पीक इंग्लिश, तर कुठलं सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे, कॅन. आणि कॅन आला असेल तेव्हा काय करायचं हे आपण आता बघितलेलं आहे. म्हणजे कॅन या ठिकाणी आता कॅन फक्त आले म्हणजे एबल टूचा आपण वापर करायचा आहे. तिथं तुम्हाला दिलेलंच असेल बी एबल टू. मग आता हे काय करायचं आहे, कॅन काढून त्या ठिकाणी कर्त्यानुसार आपण एम इजचा वापर करून एबल टू शब्द लिहून काय करणार आहोत, त्याच्या पुढचा भाग लिहिणार आहोत. बघा कशा पद्धतीनं होईल. आय कॅन आपण काढून टाकणार शब्द. आयसाठी एम इज आर पैकी काय येईल, यम. आय यम. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, एबल टू शब्द ठेवायचा आहे. आय एम एबल टू स्पीक इंग्लिश. बघा काय बदल केला आपण, तर कॅन हा शब्द काढून टाकला आणि यम का लिहिलं, कारण कर्ता काय आहे, आय आहे. म्हणून बीच्या रूपामधलं एम इज आर जी वर्तमान काळातली रूपं होती त्यातली यम आपण कर्ता आय आहे म्हणून हे यम घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर एबल टू हा शब्द लिहिलेला आहे आणि शेवटी राहिलेले क्रियापदाने पुढचा भाग लिहून पूर्णविराम दिलेला आहे. आता दुसरं उदाहरण बघा. हेच उदाहरण काय केलेलं आहे, भूतकाळी रूप त्या ठिकाणी कॅनचं वापरलेलं आहे, कुड. म्हणजे इथं पहिल्या उदाहरणामध्ये आपण एम इज आर पैकी यम हे घेतलं, तसं आयसाठी वॉज वेअर पैकी योग्य ते रूप वापरायचं आहे, कारण भूतकाळामध्ये आहे. कुड हे भूतकाळामध्ये आहे. म्हणजे कसं होईल बघा, आय इथं यम ऐवजी काय होईल, वॉज. आय वॉज एबल टू स्पीक इंग्लिश. पुढचं आहे तसं लिहायचं आहे. बघा काय केलं आपण, वॉज का वापरलं, कारण आय हा कर्ता आहे आणि कुड हे भूतकाळात असल्यामुळं वॉज वेअर पैकी आपण वॉज वापरलेला आहे. पुढं एबल टू लिहून राहिलेला भाग लिहिलेला आहे. आता आणखी काही उदाहरणे आपण पाहूया. तिसरं उदाहरण बघा, आय कॅनॉट स्पीक इंग्लिश. आता मगाचंच उदाहरण घेतलेलं आहे, फक्त काय केलं या ठिकाणी, कॅन फक्त न वापरता कॅनॉट वापरलेला आहे. म्हणजे आपल्याला या वाक्यामध्ये एबल टू वापरायचं नाही तर काय वापरायचं, अनेबल टू वापरायचं आहे. म्हणजे आपल्याला अनेबल टूचं ज्या वेळेला वाक्य येईल, यूज अनेबल टू, त्यावेळेला त्या दिलेल्या वाक्यामध्ये कॅनॉट असेल किंवा कुड नॉट असेल आणि ते काढून आपल्याला त्या ठिकाणी अनेबल टूचा वापर करायचा आहे. आता आपण हे कॅनॉट काढूया आणि अनेबल टूचा वापर करूया. करता लिहिला आय. आता कॅन वर्तमान काळामधला आहे त्यामुळे एम इज आर पैकी आपण आयला काय घेणार, यम. आय एम अनेबल टू स्पीक इंग्लिश. अनेबल टू का वापरला आपण, कारण कॅनॉट हा शब्द आलेला आहे आणि यम हे करता आय असल्यामुळे आपण टू बीचं रूप यम हे घेतलेलं आहे. चौथं उदाहरण बघा, आय कुड नॉट स्पीक इंग्लिश. हे एकच उदाहरण 4 प्रकारे आपण इथं उदाहरणं ती बदल केलेले आहेत बघा. एकदा कॅन, एकदा कुड, एकदा कॅनॉट आणि एकदा कुड नॉट अशा पद्धतीनं. आता या ठिकाणी कुड हे भूतकाळामध्ये आणि त्याला नॉट हा शब्द जोडलेला आहे. म्हणजे आपल्याला एम इज आर ऐवजी वॉज वेअर पैकी कर्त्यानुसार काय करायचं आहे, सहाय्यकारी क्रियापद किंवा टू बीचं रूप ठेवायचं आहे. म्हणजे कसं होईल, आय वॉज अनेबल टू स्पीक इंग्लिश. बघा वॉज का घेतलं, कारण कुड हे भूतकाळामध्ये आहे आणि करता आय आहे त्यामुळं वॉज घेतलं आणि त्याच्या पुढं काय केलेलं आहे, अनेबल टू लिहून पुढचा राहिलेला भाग लिहिलेला आहे. आणखी काही उदाहरण आपण बघूया. 5वं उदाहरण बघा, दे कुड विन द मॅच. आता दिलेल्या वाक्यामध्ये बघा सहाय्यकारी क्रियापद कुठला आलेला आहे, कुड हे आलेलं आहे. म्हणजे भूतकाळी रूप आलेलं आहे. म्हणजे आपल्याला भूतकाळी टू बीचं रूप लिहावं लागणार आहे.
आता भूतकाळी टू बीचं रूप कसं घ्यायचं आपल्याला? कर्त्यानुसार घ्यायचं. कर्ता कुठला दिलेला आहे? दे हा कर्ता दिलेला आहे. मग देसाठी आपण भूतकाळी रूप वॉज किंवा वेअर ही 2 रूपं आहेत. त्यापैकी काय घेणार? वॉज घ्यायचं की वेअर? तर अनेक वचन असल्यामुळे आपण वेअर घ्यायचं आहे. दे वेअर. आता इथं कुड नॉट नाही आहे, फक्त कुड आहे, म्हणजे आपल्याला इथं एबल टूचा वापर करायचा आहे. एबल टू विन द मॅच. पुढचा भाग लिहिला आहे तसा आणि पूर्णविराम. काय घेतलं? वेअर, कारण भूतकाळी रूप आपण घेतलेलं आहे कुड असल्यामुळं आणि कर्ता दे आहे म्हणून दे वेअर एबल टू विन द मॅच. 6वं उदाहरण बघा. सीता कुड नॉट वॉक. कुड नॉट वॉक. आता या ठिकाणी काय केलेलं आहे? कुड आणि नॉट वापरलेलं आहे, म्हणजे भूतकाळी क्रियापद आहे आणि नॉट हे त्याच्या सोबत जोडलेलं आहे, म्हणजे आपण या ठिकाणी अनेबल टूचा वापर करायचा आहे. आणि कुड भूतकाळात असल्यामुळं वॉज वेअरपैकी कुठलं रूप येईल? सीता. आता वॉज येणार आहे कारण सीता हा कर्ता आहे. वॉज सीता का आलं वेअर? कारण दे हा कर्ता होता आणि या ठिकाणी सीता कर्ता असल्यामुळे आपण वॉज घेणार आहोत. सीता वॉज अनेबल टू वॉक. बघा, वरच्या ह्याच्यामध्ये आपण एबल टू वापरलं कारण त्याच्यामध्ये नॉट जोडलेलं नव्हतं आणि या ठिकाणी नॉट आहे म्हणून अनेबल टू आपण लिहिलेलं आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला कंसामध्ये दिलेलंच असतं वाक्याच्या शेवटी यूज बी एबल टू किंवा यूज अनेबल टू. त्याप्रमाणे काय करायचं आहे? आपण वाक्यामध्ये बदल करायचे आहेत. तर या सगळ्या उदाहरणांवरून तुमच्या लक्षात आले असेल की ज्या वेळेला यूज बी एबल टूचा वापर करायचा असेल त्यावेळी वाक्यामध्ये काय दिलेलं असेल? वर्तमान काळामध्ये कॅन हे सहाय्यकारी क्रियापद असेल किंवा कुड हे सहाय्यकारी क्रियापद असेल आणि अनेबल टूचा ज्या वेळेला वापर करायचा असेल त्यावेळेला वाक्यामध्ये कॅनॉट किंवा कुड नॉट असेल तेव्हा आपल्याला ते काय करायचे आहेत? कॅन कुड किंवा कॅनॉट कुड नॉट काढून टाकून त्याऐवजी काय करायचं आहे? टू बीची काळानुसार योग्य ती रूपं. काळानुसार म्हणजे कॅन आलं तर भूतकाळातली एम इज आर आणि कुड आलं तर कॅन आलं तर वर्तमान काळातली एम इज आर ही रूपं वापरायची आणि भूतकाळामध्ये कुड आलं तर वॉज वेअर ही काय करायची आहेत? रूपे वापरायची आहेत आणि त्याच्या पुढं मग एबल टू किंवा अनेबल टू हा शब्द ठेवून राहिलेला भाग लिहायचा आहे. म्हणजे एबल टूचा वापर करायचा असेल तेव्हा कॅन किंवा कुड हे असणारच आहे वाक्यामध्ये आणि अनेबल टूचा वापर करायचा असेल तेव्हा कॅनॉट किंवा कुड नॉट हे वाक्यामध्ये दिलेलं असणारच आहे. ते काढून आपल्याला जे सांगितलेलं असेल त्याचा वापर करायचा आहे. आता काही तुम्हाला सरावासाठी उदाहरणं पुढे दिलेली आहेत. ही काही उदाहरणे बघा. पहिलं आहे शंकर कुड सेव अ रुपी एव्हरी डे. तर या ठिकाणी काय आलेलं आहे? कुड हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे, म्हणजे आपल्याला भूतकाळी टू बीचं रूप वापरावं लागणार आहे आणि पुढे एबल टूचा वापर करायचा आहे. दुसरा आहे ही कॅनॉट थिंक ऑफ एनिथिंग. या ठिकाणी कॅनॉट आलेला आहे, म्हणजे कॅनची एम इज आर यापैकी योग्य ते रूप येईल आणि नॉट असल्यामुळं अनेबल टूचा वापर या ठिकाणी करावा लागेल. तिसरा आहे राजन कुड नॉट गिव्ह मनी. याच्यामध्ये पण बघा भूतकाळी कॅनचं कुड रूप आलेलं आहे आणि नॉट म्हणजे वॉज वेअर येईल आणि त्याच्यानंतर अनेबल टू. राम कॅनॉट डू दिस वर्क. याच्यामध्ये नॉट आलेला आहे, म्हणजे अनेबल टूचा वापर इथं करायचा असेल आणि कॅन आलेला असल्यामुळे एम इज आर पैकी योग्य ते रूप वापरावे लागेल. नन ऑफ अस कुड कॅच इट. या ठिकाणी कुड भूतकाळी रूप आलेलं आहे, म्हणजे वॉज वेअर आणि एबल टू असं वापरायचं आहे. 6व्यामध्ये कुड नॉट. ही कुड नॉट गेट डाऊन. कुड नॉट आलेला आहे, भूतकाळी रूप आणि नॉट, त्यामुळं वॉज वेअर प्लस अनेबल टू असं येईल. आणि 7वा आहे यू कॅन कन्व्हिन्स हर. तर कॅन आलेला आहे, म्हणजे एबल टूचा वापर आणि एम इज आर पैकी योग्य ते शब्द वापरून काय करायचं आहे? वाक्य लिहायची आहेत. अशा पद्धतीनं बदल करून ही वाक्य तुम्ही सोडवायची आहेत. आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.